सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम। अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे श्री गणराज, तळपत्या समशेरीतून उधळणाऱ्या तेज फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराज आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य त्यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून जयनाथ तरुण मित्रमंडळ, जयनाथ चौक, धनकवडी गावठाण उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। मंडळ यंदा 28व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। नेत्रसुखद रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांच्या परंपरेला अनुसरून यावर्षी मंडळानं सादर केलेला देखावा वैभवशाली सुवर्णक्षण, सोन्याचा नांगर, सोन्याचा नांगर, सोन्याचा नांगर, सोन्याचा नांगर। मुळा मुठेच्या नाजूक संगमावर बसलेलं टुमदार 12 मावळांच्या 12 वाटा येऊन मिळणारं गाव पुणे। नदीकाठचे घाट, घाटावरती देवळं, पाटील चावडी, मोठमोठे वाडे असणारं पुणे। पण सुलतानांच्या चढाया आणि बिजापूरच्या आदिलशाही हल्ल्यांनी पुणे बेचिराग करून टाकलं। पुण्याचं मातेरच आणि अशातच एक दिवस राजपिंडी देवी स्वरूप खानदानी स्त्री आणि देखणा तेजस्वी मुलगा पुण्यभूमीमध्ये अवतरले। ते होते बाजी पासलकर, माँसाहेब जिजाऊ आणि छोटे राजे शिवबा। जोगेश्वरी, नागेश्वरी आणि मंगलमूर्ती श्री गजानन आऊसाहेबांची तिन्ही दैवत पुणे नगरीतच होती। पण बाकीची मंदिरं ओसाडली, उद्ध्वस्त झालेली होती। त्यात एकच होता, बादशाही सरदारांनी पुण्याच्या परगण्यावर गाढवाचा नांगर फिरवला। त्याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवेन, हिरे मोती पिकवेन। पुण्यनगरीची जाणकार, जबाबदार, होशियार नागरिक आपल्या सर्वांना विनंती सांगावा की पुण्यनगरीच्या विकासात माँसाहेब आणि राजे शिवाजी यांच्या हस्ते पुण्यभूमीचे वृंदावन गोकुळ करण्याचा संकल्प सोन्याच्या नांगराने भूमी नांगरून करण्याचे योजने आहे। गावचे पाटील, कुलकर्णी, चौगुले, चौधरी, गाव कामगार आणि सर्व रयतेने समारंभस्थानी उपस्थित राहायचे आहे। बारा मावळातील शेतकऱ्यांना बाजी पासलकरांनी जागवलं। गावोगावी हिंडणं झालं। सुरक्षिततेची हमी देत गावकऱ्यांचा भयगंड घालवत दिमागदार पुन्हा वसवायचा निर्धार जागवला। शिवरायांच्या हस्ते आऊसाहेबांच्या आशीर्वादानं पुण्यभूमीवर सोन्याचा नांगर नव्या बीजांची पेरणी करत शिवबानं फिरवला। इथूनच पुढे सुरू होणार होता मराठी मुलखाच्या स्वातंत्र्याचा महायज्ञ। महायज्ञ काम सांगतो मी। बारा मावळातील शेतकऱ्यांना बाजी पासलकरांनी जागवलं। गावोगावी हिंडणं झालं। सुरक्षिततेची हमी देत गावकऱ्यांचा भयगंड घालवत दिमागदार पुन्हा वसवायचा निर्धार जागवला। शिवरायांच्या हस्ते आऊसाहेबांच्या आशीर्वादानं पुण्यभूमीवर सोन्याचा नांगर नव्या बीजांची पेरणी करत शिवबानं फिरवला। इथूनच पुढे सुरू होणार होता मराठी मुलखाच्या स्वातंत्र्याचा महायज्ञ। महायज्ञ
ध्वनिमुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे. निवेदन अन्वय बेंद्रे. या मंडळाचे अध्यक्ष पैलवान किशोर उर्फ बाळासाहेब उत्तमराव धनकवडे पाटील. उपाध्यक्ष पैलवान विजय बाबूराव खोपडे. खजिनदार हरिभक्त परायण सतीश उर्फ बाबा माऊली जंगले. कार्याध्यक्ष पवन उर्फ बाबू नामदेवराव निवंगुणे. सहखजिनदार स्वप्नील दत्तात्रय जगताप. चिटणीस राहुल शांताराम मगर, दिनेश देविदास चव्हाण. सहचिटणीस निलेश भगवान खेरे, बबलू प्रकाश धनकवडे पाटील. विशेष आभार गुरुवर्य प्रमोद मांडे सर, शाहीर दादा पासलकर. मंडळाचे उपक्रम प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, शिवजयंती, गणेश जयंती, जानुबाई उत्सव. मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.